टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जबाब असतील त्या जबाबामध्ये तुम्ही पाहिलं असेल की एक कराड नावाचे व्यक्तीचं देखील नाव आहे, सुग्रीव कराड असं नाव आहे। कोण आहे तो व्यक्ती आणि काय खरं आहे त्याच्यामागचं? आता एवढ्या दिवस तुम्ही मला जे मागच्या 3.25 महिन्यापासून जे मला तुम्ही सांभाळलंय, जे एकदम चोखपणे तुम्ही भूमिका पार पाडली प्रसारमाध्यमांनी, सगळ्या पत्रकार बंधूंनी, खरं तर तुमचं देखील जे कुटुंब, जे समाज, सर्व जाती धर्मातील लोक सगळे रस्त्यावर येऊन ज्या पद्धतीनं न्याय मागत होते त्याचाच एक महत्त्वाचा भाग तुम्ही होतात। आणि आता मी ह्या विषयावर का बोलणार नाही, तर आता ही प्रकरण न्यायप्रविष्ट झालेलं आहे आणि हे तपासाचे सगळे भाग समोर येणार आहेत। त्याच्यामुळं आता काय काय समोर येणार आहे त्याच्यापेक्षा आपल्याला त्याच्यावर जे काही सरकारी वकील आहेत ते कशा पद्धतीनं आपली बाजू मांडत आहेत आणि ह्यांना कसं लवकरात लवकर फाशीवर नेत आहेत हे आपल्याला बघणं खूप महत्त्वाचं आहे। आणि आपण या पुढचा लढा देखील अशाच पद्धतीनं लढणार आहोत। आणि जी घटना घडली, आपण ज्या पद्धतीनं मांडत होतो, न्याय मागत होतो, हे इतके अमानवीय कृत्य करणारे आसुरी वृत्तीचे लोक आहेत, यांना लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे, एवढंच मी आता या क्षणी बोलेन। सगळं चाललं असं वाटतंय? जरी कोणी काही बोललं तरी ह्याच्यातून कुणीच वाचणार नाही असा मला ठाम विश्वास आहे। कारण का, हे ज्या पद्धतीनं सांगत होतो मी की खंडणी ते खून प्रकरणातील सगळे आरोपी एकच आहेत, ते दोषारोपपत्र ज्यावेळेस दाखल झालं त्यावेळेस हे सिद्ध झालेलं आहे। कालच्या तारखेच्या वेळेस तुम्ही जे या प्रकरणातील सरकारी पक्षाच्या वतीनं जे वकील साहेब आहेत, निकम साहेब, त्यांनी देखील स्पष्ट भूमिका मांडलेली आणि सगळे पुरावे दिलेले आहेत की या प्रकरणातील सगळे जे आरोपी आहेत हे कशा पद्धतीने ह्यांचं कृत्य आणि त्यांना फाशीची शिक्षा होणार असा आम्हाला विश्वास आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।